त्या ठिकाणी सर्व बाबींनी जे आता सुप्रीम कोर्टचा निकालाला तो आणि काही जर वाटलं आपल्याला की अजून काही रिव्ह्यू करायची गरज आहे त्यामध्ये आपण तोही मार्ग काढू. चला संजय मेश्राम थोडक्यात. बिलकुल थोडक्यात या निर्णयामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीच्या पूर्व मंजुरीने 3 महिन्याच्या आत झुडपी जंगल जमिनींच्या गैर वनीकरणाचा वापराकरता प्रस्ताव तयार करावे. दुसरं सर आणखी एक आहे, प्रत्येक जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहाय्यक वन संरक्षक आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश असलेल्या विशेष कृती दल स्थापन करावे जे 2 वर्षाच्या आत सर्व अतिक्रमण हटवेल. हे अधिकारी केवळ याच कामाकरता नेमले जातील असा उल्लेख आहे. याच्यावरती मंत्री महोदयाची प्रतिक्रिया मला हवी आहे. नाही, मी आधीच सांगितलं की 3 महिन्याचाच वेळ सुप्रीम कोर्टात दिला होता. त्यामध्ये जे फॉर्मेट आहे केंद्रीय वन मंत्रालयाने तयार करून दिलेलं त्या फॉर्मेटमध्ये संपूर्ण माहिती हे आपण पाठवतो आहे केंद्रीय वन मंत्रालयाला, CEC ला पाठवतो आहे. आणि जे टास्क फोर्स म्हटलं आहे जे तुम्ही सांगताय तो टास्क फोर्स अतिक्रमण काढण्याकरता आहे. म्हणजे जर असं वाटलं की आता अतिक्रमण कायदेशीर होणारच नाही आणि जे अतिक्रमण वेगळ्या पद्धतीने झाले आहेत त्यांना काढण्याकरता तो टास्क फोर्स आहे. तो आपली कारवाई पूर्ण करून आपण आपला बाजू पूर्ण क्लिअर करणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे काही मग चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण झाले असतील फॉरेस्टच्या लँडवर त्याच्याबद्दलचा तो उल्लेख आहे.